चला, तर आज आपण पुढचा नवीन चॅप्टर चालू करूयात. मग मी स्क्रीन शेअर करते. हे बघा आता आपला पुढचा जो चॅप्टर आहे तुम्हाला वाटते तुम्हाला ह्या ऑप्टिक्स पेक्षा थोडा इझी वाटेल असं मला वाटतंय. इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय आहे ते आता थोडंसं बघूया आपण. बघा मुलांनो, हे तुम्हाला आठवते लहानपणी हे दोन रॉड आहेत आणि काहीतरी झालंय. तर मग मी हे आधी स्टॉप शेअर करते, नंतर शेअर करते. माझ्याकडे बघा आधी. बघा, लोअर क्लासेसमध्ये आपण शिकलेलो होतो की जसं आपली प्लास्टिकची कुठली पण स्केल आहे, प्लास्टिकचा किंवा एखादा कंगवा आहे, आपल्या ड्राय हेअर वरती तो कोंब केला खूप चांगला. मग नंतर तो कशाला अट्रॅक्ट करतो स्वतःकडे मुलांना? सांगा बरं. कशाला स्वतःकडे तो अट्रॅक्ट करतो? मॅम त्याच्यापेक्षा अपोजिट ज्यांच्याकडे चार्ज राहतो त्यांना अट्रॅक्ट करतो. अरे कागदाच्या छोट्या छोट्या तुकड्यांना अट्रॅक्ट करतो ना आपण. फन म्हणून खेळायचो की नाही त्याच्याबरोबर. कोणी कोणी केलाय तो प्रयोग सगळ्यांनी, कारण ते करायला तर सगळ्या ज्या वस्तू पाहिजेत आपल्याकडेच असतात. केलाय? नाही केला? कॅमेरा ऑन करा ना, आता करा. चला 1 मिनिट लागेल, बरोबर 1 मिनिट लागेल. पटकन छोटे छोटे तुकडे घ्या. वहीच्या एकदम मागच्या साईडचं पेज काढून छोटे छोटे तुकडे करा. पाऊच मधली स्केल काढा, घासा केसांवर आणि ते तुकडे बघा अट्रॅक्ट होते. करा, खरं करा, मजा वाटेल तुम्हाला स्वतःलाच. कोण करेल कॅमेरा ऑन आणि करून दाखवेल हा प्रयोग? तर बघा, आपली जी इलेक्ट्रिसिटी असते की नाही, एक होतं करंट इलेक्ट्रिसिटी, धारा विद्युत धडा होता. म्हणजे विद्युतची धारा, करंट. करंट म्हणजे वाहणं. पाण्याचा पण करंट असतो, पाणी वाहतंय. तर एक ती विद्युत असते जी वाहते, जिला आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो, जी आपल्या घरी येते. ते लाईटमुळे, जसं आपला आता हा ऑनलाईन क्लास पण चालू आहे. तर त्याच्यामध्ये काय होतंय, जो आपला इलेक्ट्रिक चार्ज आहे म्हणजे जो विद्युत प्रभार आहे, तो एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहतोय कॉन्स्टंटली. आणि दुसरी असते ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक म्हणजे एका जागेला थांबणारी. त्याच्यामध्ये काय होतं, प्रभार तिथल्या तिथेच थांबलेला आहे. जसं काय होतंय, आपण स्केलला घासतोय ना, तर एका केसांवरचा प्रभार त्या स्केलवर जातोय आणि तिथेच थांबतोय तो. आणि आपण त्यालाच म्हणतो की चार्ज केलं. आपण त्या स्केलला चार्ज केलं आणि त्याच्यामुळे मग काय होते, ती चार्ज बॉडी बनली आणि त्याच्यामुळे मग तिच्याकडे जो अपोजिट चार्ज आहे तो अट्रॅक्ट होतोय. रूल्स माहिती आहेत तुम्हाला. चला सेंटेन्स कंप्लीट करा, फिल इन द ब्लँक्स. लाईक चार्जेस डॅश डॅश ईच अदर. सांगा. लाईक चार्जेस डॅश डॅश ईच अदर. ओम, आवाज नाही आला बेटा. अट्रॅक्ट. लाईक चार्जेस म्हणजे एकतर दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत किंवा दोन्ही पण निगेटिव्ह आहेत. लाईक चार्जेस रिपेल इच अदर रे. दोन्ही पण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जवळ आणलं की एकमेकांपासून ते लांब जाणार. रिपेल इच अदर. अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. हे तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे. आता मग ते जे एका जागेला चार्जेस गोळा झालेले आहेत, पण ते मोशन मध्ये नाहीयेत, नुसतेच चार्ज होऊन गोळा झालेले आहेत, त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक. म्हणजे अशा विद्युत प्रभारांचा आपण अभ्यास करणार आहोत जे मोशन मध्ये नाहीयेत, एका जागेला थांबलेले आहेत, ते स्टेशनरी आहेत. कळलं? म्हणून नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस, तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो.
स्टॅटिक म्हणजे एका जागेला स्टेशनरी झालेत, थांबलेलेत. कळतंय? येस मॅम. ठीक आहे. तर आता जसं बघा, इथे तुम्हाला बुकमध्ये जसं दाखवलंय, आता हा धडा आपण सुरुवातीपासून तुम्हाला म्हणजे जो चालू केलाय ना, तुम्ही जे आता क्लासमध्ये आहात, रेग्युलरली अटेंड केला ना तुम्ही, तर हा पूर्ण सुरुवातीपासून बेसिक पासून मी चालू केले तर पूर्ण धडा एकदम व्यवस्थित समजेल. मधून एखादा पिरियड असं मिस वगैरे झाला असं नका करू. तर हिअर यू कॅन सी, आता बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स डील विथ द स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस. स्टॅटिक म्हणजे एका जागेला थांबलेले, द फोर्सेस बिटवीन देम. तर जे थांबलेले चार्जेस आहेत त्याच्या आतमध्ये एकमेकांमध्ये कुठला फोर्स काम करतोय, अँड द इफेक्ट्स प्रोड्युस्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड्स अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल्स. आता हे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. तर चला, आधी ही जी लाईन आहे बघायला, ह्या थोड्याशा 3च लाईन आहेत ऍक्च्युली आणि एकच स्टेटमेंट आहे पूर्ण, पण ह्याच्यामध्ये बराचसा अर्थ आहे. तर मी स्क्रीन शेअर करते. बघा काय म्हटलेलं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स डील विथ स्टेशनरी चार्जेस. आता जसं की फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू आहे अशी, ही वस्तू तुम्ही बघितली, त्याच्यामुळे ह्या वस्तूवर आला सपोज निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. आणि जी दुसरी वस्तू आहे त्या वस्तूवर आहे पॉझिटिव्ह चार्ज. पण हे चार्जेस जे आहेत ते एकाच जागेला थांबलेले आहेत. मग आता ह्या दोघांचा जर आपण ज्यावेळी स्टडी करतोय तर हे काय आहेत, स्टॅटिक चार्जेस आहेत. स्टॅटिक म्हणजे काय, थांबलेले. ठीक आहे. दुसरं, त्या दोघांमधला फोर्स, ते एकमेकांना आता काय करणार आहेत, अट्रॅक्ट करणार आहेत ना, बिकॉज दे आर अपोजिट, सो दे आर गोइंग टू अट्रॅक्ट इच अदर. तर दुसरं काय आहे, फोर्स बिटवीन देम. आणि तिसरं आपण काय करतोय, त्यांच्यामुळे जी इलेक्ट्रिक फील्ड बनते. आता मुलांना माहितीये, कॉमन इंग्लिश मध्ये आपण जे नॉर्मल इंग्लिश वापरतो त्याच्यामध्ये फील्डचा अर्थ असतो जागा. वाक्यानुसार त्याला आपली जी जागे जमीन असते की नाही ते पण म्हणतात. तर आता इथे फील्डचा अर्थ आहे क्षेत्र. क्षेत्र म्हणजे काय, ह्या पॉझिटिव्ह चार्जेसचं जे अट्रॅक्शन आहे किती लांबपर्यंत. आता जसं ही वस्तू जवळ ठेवले म्हणून अट्रॅक्शन होतंय, पण ही जी वस्तू आहे, एक मिनिट हे सेम सेम काढावं लागेल. हा, आता ही जी वस्तू आहे जिच्यावर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा दुसऱ्या वस्तूपासून अशी खूप लांब असेल, तर हा जो दोघं एकमेकांकडे अट्रॅक्शनचा फोर्स टाकतात तो कदाचित पोहोचणारच नाही, त्यांच्यावर काय फरकच नाही पडणार. कारण पॉसिबल आहे की हा जो फोर्स लावतोय तो इथपर्यंतच पोहोचतोय, एवढ्याच जागेमध्ये तो काम करतोय. जसं उदाहरणार्थ मी 2 मॅग्नेट घेतले, ते मॅग्नेट मी एकमेकांपासून खूप लांब पकडले तर काहीच फील नाही होणार. ते थोडं जवळ आणल्यावर आपल्याला त्यांचं अट्रॅक्शन फील होतं, आणखी जवळ आलं की ते पटकन चिटकून जातात. मग ते जेवढ्या जागेमध्ये तो फोर्स ऍक्ट करतोय, काम करतोय, त्यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रिक फील्ड. कळलं? जेवढ्या जागेत आपण हा इलेक्ट्रिक फोर्स डिटेक्ट करू शकतो की हा बाबा फोर्स आहे, फोर्स काम करतोय, तर त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, व्हॉट इज दिस इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता केमिस्ट्रीमध्ये मुलांनो तुम्ही सेल बनवायला शिकला असाल. सेल म्हणजे आपला ते बॅटरी रे टाकतो ना रिमोट मध्ये वगैरे, तो सेल. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की सेल कसा बनतो, हे असं कुठलं तरी एक लिक्विड घेतलेलं असतं, त्याच्यामध्ये काय करतात, हे 2 इलेक्ट्रोड टाकतात आणि मग काय होतं, ते इलेक्ट्रोड ज्या मटेरियलचे बनलेले आहेत त्यांची त्या लिक्विड बरोबर काय होते, रिॲक्शन होते आणि त्याचा परिणाम काय होतो, एक रॉड वरती खूप सारे निगेटिव्ह चार्जेस गोळा होतात आणि दुसऱ्या रॉड वरती खूप सारे पॉझिटिव्ह चार्जेस गोळा होतात. आठवतंय? आणि मग आपण ज्यावेळी त्या दोघांच्या मध्ये एखादी वायर कनेक्ट करून बल्ब कनेक्ट करतो, मग हे जो पोटेन्शियलचा डिफरन्स क्रिएट झालाय ह्याला आपण काय म्हणतो, हे आपण पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला. एका जागेला सगळं निगेटिव्ह निगेटिव्ह आलं, एका जागेला सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आलं. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स, विभवांतर. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, किती चार्ज जमा केलाय. जसं आता मग इथे आपण वायर जोडली की मग काय होतं, हा निगेटिव्ह चार्ज दुसरीकडे जायला लागतो.
तोपर्यंत जायला लागतो जोपर्यंत दोघं सेम सेम होत नाहीत, दोघांकडे सेम सेम निगेटिव्ह पॉझिटिव्ह होत नाहीत. आणि मग ज्या दिवशी ते होतं मग काय होतं, हे इलेक्ट्रॉन वाहणं बंद होतं आणि त्या दिवशी आपण म्हणतो की आपला सेल जो आहे तो डेड झाला, म्हणजे सेल संपला आणि आपण तो रिमोट मधून सेल काढून मग फेकून देतो, तो काही कामाचा राहत नाही. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. तर नाव व्हॉट इज पोटेन्शियल. तर आपले सेल बघा, छोटावाला सेल किती व्होल्टचा असतो मुलांनो? बघू बरं तुम्हाला किती जनरल नॉलेज आहे. आपला जो छोटा सेल रिमोट मध्ये टाकतो तो किती व्होल्टचा असतो? 7 व्होल्टचा राहतो मॅम. हा, तर ते 7 व्होल्टचा मिळतो, 2 व्होल्टचा मिळतो. आपल्या घड्याळामध्ये पण बघा जो छोटा सेल असतो त्याचं पण व्होल्ट असतं. तर हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच की तो किती व्होल्टचा आहे, म्हणजे त्याची पॉवर किती आहे, तो किती दिवस चालणार आहे, दॅट इज व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कळलं? ह्या सिंपल सिंपल गोष्टी समजल्या. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय असते, इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं, कळलं मुलांनो? येस मॅम. ठीक आहे, चला तर आता आपला टाइम संपलाय. इथे आपण आपला क्लास संपूयात. आता आपण उद्या भेटू. तोपर्यंत मी काय करते, तुमच्या ग्रुपमध्ये ती एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी टाकते, लिंक टाकते, ते बघून एक्सरसाइज सोडवा. ठीक आहे, चला. थँक्यू सो मच मुलांनो. बाय, गुड नाईट. बाय मॅडम. बाय मॅडम, गुड नाईट.